लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. घरात सगळेजण सिंधूबद्दलच बोलत असतात, त्यामुळे रुक्मिणी खूप चिडते. ती वैतागूनच म्हणत असते की कशाला तुम्हाला ती सिंधू पुन्हा या घरात यायला हवी आहे. एकदा ती या घरात आली होती तर काय झालं बघितलं ना. आता तिने परत न येणंच योग्य आहे. आणि ते सगळं ऐकून राणीला त्या दिवशी घडलेला सगळा प्रकार आठवतो आणि ती मनाशी म्हणते की आता कोणी कितीही ठरवलं तरी सिंधू पुन्हा येणार नाही. आणि त्याच वेळी त्यांना राजश्रीचा आवाज येतो. राजश्री मोठ्याने सिंधू सिंधू असं ओरडत असते, त्यामुळे सगळेजण घाबरतात आणि तिच्या खोलीत जातात. दुसरीकडे राघव आणि त्याची टीम एका गुंडाचा पाठलाग करत असतात, मात्र तो त्यांच्या तावडीतून निसटतो. आणि मग त्यानंतर राघव त्याच्यासोबत असलेल्या ऑफिसरला सांगतो की हा सगळा एरिया कव्हर करून घ्या, आश्रमावर सुद्धा लक्ष ठेवा, आपल्याला लवकरात लवकर ही केस क्लोज करायला हवी, म्हणजे मला माझ्या सावीला शोधता येईल. ती सिंधू सावीला घेऊन कुठे गेली आहे काय माहीत. आणि त्याचं ते बोलणं सुरू असतानाच त्याला रत्नाकरचा फोन येतो, मात्र राघव कॉल कट करतो. त्याला पुन्हा एकदा रत्नाकरचा कॉल येतो, मात्र राघव तोही कॉल कट करतो. आणि ते बघून त्याच्यासोबत असणारे सर म्हणतात की राघव एकदा कॉल रिसीव करा, कदाचित घरच्यांना तुमची गरज असेल, काही इमर्जन्सी असेल. मात्र या कारणावरून राघव त्यांच्यावर खूप चिडतो. तो म्हणतो की आपण इथे ड्युटीवर आहोत ना, मग इकडच्याच कामाकडे लक्ष द्या, घरातल्या कामाकडे लक्ष देऊ नका. आणि जर तुम्हाला घरच्यांची एवढी काळजी असेल तर आत्ताच्या आत्ता राजीनामा द्या. आणि त्यांचं ते बोलणं सुरू असतानाच त्यांच्या जवळून एक लहान मुलगा जातो आणि समोरूनच एक गाडी येत असते. त्या गाडीचा त्या लहान मुलाला धक्का लागणारच असतो, पण इतक्यात राघव त्या मुलाला उचलतो आणि बाजूला घेतो आणि त्यामुळे त्या मुलाचा जीव वाचतो. त्याची आई राघवचे आभार मानत म्हणते की थँक्यू दादा, तुमच्यामुळे माझा मुलगा वाचला, मी भाजीचे पैसे देत होते आणि तितक्यात हा माझा हात सोडून पळाला. मात्र राघव त्या बाईवर खूप चिडतो. तो मोठ्या आवाजात तिच्यावर ओरडतो आणि म्हणतो की जर मुलांना सांभाळता येत नसेल तर जन्माला का घालता. आणि त्यामुळे त्या बाईला खूप वाईट वाटतं. तर राघवसोबत असणारा तो ऑफिसर राघवला शांत करतो आणि सगळ्यांना तिथून जायला सांगतो. तो राघवला म्हणत असतो की सर, तुम्ही इतके का चिडला आहात, तुम्ही इतकं चिडायला नको होतं. आणि मुलं जन्माला घालण्याबद्दल तुम्ही जे बोललात ते तर बोलायलाच नको होतं. आणि त्यामुळे राघवलाही स्वतःच्या चुकीची जाणीव होते आणि त्याला सावीसोबत घालवलेले सगळे क्षण आठवतात. तो म्हणतो की मी रागाच्या भरात हे सगळं बोलून गेलो. आणि तितक्यात त्याला रिषभचा मेसेज येतो आणि त्याला राजश्रीच्या तब्येतीबद्दल कळतं, त्यामुळे तो लगेच घरी जाण्यासाठी निघतो. दुसरीकडे राजश्री अजूनही बेशुद्धच असते. तितक्यात डॉक्टर तिथे येतात, ते राजश्रीला चेक करतात. राजश्री सतत सिंधूचंच नाव घेत असते. आणि मग त्यानंतर डॉक्टर रत्नाकर रुक्मिणीला सांगतात की या हर्ट पेशंट आहेत, त्यांनी इतकं ट्रेस घेणं योग्य नाही, त्यामुळे आता मी त्यांना झोपेचं इंजेक्शन देते, त्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे रत्नाकर हो म्हणतो. राजश्रीला झोपेचे इंजेक्शन देण्यात येते आणि मग त्यानंतर डॉक्टर बाहेर येतात. राघवसुद्धा तोपर्यंत घरी आलेला असतो. आणि मग डॉक्टर त्या सगळ्यांना सांगतात की त्यांना कशाचा तरी मानसिक धक्का बसला आहे आणि त्या इतक्या सहजासहजी या सगळ्यातून बाहेर नाही पडणार. मात्र त्या ज्या व्यक्तीचं सतत नाव घेत आहे ती व्यक्ती जर इथे आली तर मिसेस रत्नपारखी लवकर बऱ्या होतील. आणि ते ऐकून सगळे फक्त एकमेकांकडे बघू लागतात. त्यामुळे डॉक्टर विचारतात की काय झालं, ती व्यक्ती परत येणं शक्य नाही आहे का, म्हणजे त्या या जगात आहेत ना. त्यावर राघव म्हणतो की हो डॉक्टर, त्या या जगात आहेत, फक्त ती व्यक्ती माझ्या मुलीला घेऊन या घरातून निघून गेली आहे. त्यावर डॉक्टर म्हणतात पण काही करून त्यांना परत आणा, तोपर्यंत मिसेस रत्नपारखी बऱ्या होणार नाहीत. आणि ते ऐकून राघव म्हणतो ठीक आहे, आम्ही त्यांना पुन्हा घेऊन येण्याचा प्रयत्न नक्की करू. आणि मग त्यानंतर डॉक्टर तेथून निघून जातात. तर रुक्मिणी म्हणत असते की आज सिंधूमुळं घराची काय वाताहत झाली आहे आणि आता आपण तिला पुन्हा घेऊन येणार आहोत का. त्यावर रत्नाकर म्हणतो की वहिनी, आता मला राजश्रीची खूप काळजी वाटत आहे, तिची अशी अवस्था मला बघवत नाही आहे आणि त्यासाठी सिंधूने सावीला परत घेऊन येणं खरंच गरजेचं आहे. जोपर्यंत सिंधू परत येत नाही तोपर्यंत राजश्री काही बरी होणार नाही. तर राघव म्हणत असतो की बाबा तुम्ही काळजी करू नका, संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट सिंधू आणि सावीचा शोध घेत आहे. गेल्या महिनाभरामध्ये आम्हाला काहीही समजलं नाही, पण लवकरच आमच्या हाती काही ना काही लागेल एवढं नक्की. आणि तुम्ही आईच्या तब्येतीची सुद्धा काळजी करू नका.
हवं तर आपण तिला भारताबाहेर घेऊन जाऊ, तिच्यावर बेस्ट ट्रीटमेंट करू. त्यावर रत्नाकर म्हणतो की राघव, डॉक्टरांनी काय सांगितलं ऐकलं ना तू, तिला फक्त सिंधूच बरी करू शकते. आणि त्यावर राघव म्हणतो, हो बाबा, मी तिला शोधण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. आणि त्यावेळी रुक्मिणी पुन्हा एकदा राघवला म्हणते की तू त्या सिंधूला अजिबात शोधू नको, ती जर परत या घरात आली ना तर सगळंच पुन्हा बिघडून जाईल. तिच्यामुळे आज राजश्रीची अशी अवस्था झाली आहे, तुझ्या आयुष्याची वाट लागली आहे. आधी तुझं आणि राणीचं किती छान पद्धतीने लग्न झालं होतं, तुम्ही विनूसाठी एकत्रही आला होता, मात्र तुम्ही त्या सिंधूला इथे घेऊन आलात आणि सगळंच बिनसलं. त्यावर राघव रुक्मिणीला म्हणतो की काकू बास, इथेच थांब. मात्र ती काही गप्प बसत नाही. ती पुन्हा एकदा राघव आणि राणीच्या लग्नाचा विषय काढणार असते, पण तितक्यात राघव मोठ्याने ओरडतो आणि तिला सांगतो, एकदा तुमच्या सगळ्यांच्या समजवण्यामुळे मी राणीसोबत लग्न केलं होतं, पण त्यानंतर काय झालं बघितलं ना. ना ती खुश होती ना मी, त्यामुळे पुन्हा मला ब्लॅकमेल करून हिच्याशी लग्न करायला भाग पाडू नका, तसं काही होणार नाही आहे. आणि मग तो तेथून निघून जातो. त्यानंतर ऋषभ रुक्मिणीला म्हणतो की काकू, तुला माहिती आहे ना राघव दादाचं सिंधू वहिनीवर किती प्रेम आहे. त्याच्या आयुष्यात सिंधू वहिनीची जी जागा आहे ती जागा तो कोणालाच देऊ शकत नाही. मग तू तरीही त्याच्या दुसऱ्या लग्नाचा विषय का काढतीयस. त्यावर रुक्मिणी म्हणते की ऋषभ, तुला नाही कळणार, राघवला आत्ता जोडीदाराची गरज आहे. त्यावर ऋषभ म्हणतो की हो काकू, मला कळतंय, मात्र तुलाही माहिती आहे की राघव दादा सिंधू वहिनीची जागा कोणत्याही दुसऱ्या मुलीला देणार नाही. आणि त्यामुळे सगळेजण गप्प बसतात. तर राणी खूपच चिडलेली असते. राघवने तिच्या तोंडावरच लग्नाला नकार दिल्यामुळे तिला काय करावं तेच सुचत नाही. त्यानंतर मग संध्याकाळी राघव राजश्रीजवळच बसलेला असतो आणि तिला प्रॉमिस करत म्हणत असतो की आई, काळजी करू नको, सिंधूच्या येण्याने तुला बरं वाटणार असेल ना तर मी सिंधूला आणि आपल्या सावीला नक्की परत घेऊन येईल. तितक्यात रत्नाकर आणि ऋषभही त्या ठिकाणी येतात. आणि मग त्यानंतर राघव तेथून जाण्यासाठी निघतो. त्यानंतर मग ऋतुजा आणि ऋषभचं बोलणं होतं. ऋतुजा रडतच ऋषभला सांगत असते की तू आज इथे आला आहेस म्हणून घरातील सगळेजण एकत्र जेवण करण्यासाठी बसले, नाहीतर तू रोज या घरची अवस्था बघायला हवी होती. प्रत्येकजण आपापल्याच खोलीमध्ये जेवण करत असतो, कोणालाही कोणाशी काही घेणं देणं नसतं. त्यावर ऋषभ म्हणतो, सिंधू वहिनी गेल्यापासूनच घराची अशी अवस्था झाली आहे. त्यावर ऋतुजा चिडून म्हणते की तिचं तर नाव घेऊ नको, ती गेल्यापासूनच सगळी वाताहत झाली आहे. आणि त्यावर ऋषभ म्हणतो की आई, काळजी करू नको, मला खात्री आहे दादा सिंधू वहिनीला नक्की परत घेऊन येईल. त्यावर ऋतुजा म्हणते की ती तर परत येईलच, पण तुझं काय, तू घरी परत कधी येणार आहेस. आणि त्यावर ऋषभ म्हणतो की आई, मी घरी परत नाही येणार, कारण मी खूप मोठा गुन्हा केला आहे, मी रेश्माचा अपराधी आहे. जोपर्यंत रेश्मा मला माफ करत नाही तोपर्यंत मी घरी परत येणार नाही. आणि मग तो तेथून निघून जातो. तर ऋतुजा खूप रडत असते. तितक्यात रत्नाकर त्या ठिकाणी येतो आणि घराची ही अशी अवस्था बघून त्यालाही वाईट वाटतं. तो मनाशी म्हणतो की सिंधू परत यायलाच हवी, सिंधू कुठे आहेस ग तू, प्लीज परत ये. तर दुसरीकडे राघव आणि त्यांच्यासोबत असणारे एक ऑफिसर एका बाजारपेठेमध्ये जातात आणि तिथे राघवची आणि ऋषभची भेट होते. ऋषभ राघवला विचारत असतो की दादा तू इथे कसा. तर राघव सांगतो, एका केसच्या संदर्भात आलोय, पण तू इथे काय करतोय. त्यावर ऋषभ सांगतो की काही नाही, ज्वेलरी शॉपमध्ये नवीन डिझाईन्स कलेक्ट करायला आलो होतो. आणि मग त्यानंतर तो राघवला विचारतो की 1 महिना झाला तू सिंधू वहिनी आणि सावीचा शोध घेत आहे, पण त्यांच्याबद्दल आपल्याला काहीच माहिती कळली नाही, तुला काहीतरी माहिती आहे का की त्या नक्की कुठे असतील. त्यावर राघव म्हणतो, नाही माहीत, पण मी त्यांचा शोध घेत आहे. आणि मग त्यानंतर तो ऋषभला विचारतो की तू परत घरी कधी येणार आहेस आणि आता कुठे जाणार आहे. त्यावर ऋषभ खाली मान घालून म्हणतो की आता मी माझ्या नवीन घरी जाणार आहे आणि जोपर्यंत रेश्मा मला माफ करत नाही तोपर्यंत मी आपल्या घरी येणार नाही. त्यावर राघव त्याला समजावतो की स्वतःला शिक्षा करून घेऊ नको. तर ऋषभ खाली मान घालूनच म्हणत असतो की नाही दादा, मी रेश्माचा खूप मोठा अपराधी आहे, ती तर आता माझ्याकडे बघतही नाही, माझ्यासोबत बोलतही नाही. जोपर्यंत ती मला मनापासून माफ करत नाही तोपर्यंत मी त्या घरात येणार नाही.
घरापासून लांब राहणं हीच माझ्यासाठी सगळ्यात मोठी शिक्षा आहे आणि त्यावर राघव त्याला समजावतो, ठीक आहे, पण यापुढे आता तू नीट वाग, तुझ्याकडून कोणतीही चूक होणार नाही याकडे लक्ष दे. आणि त्यावर रिषभ हो म्हणतो. त्यानंतर मग तो तेथून निघून जातो. तर राघवसुद्धा त्याच्या कामाला सुरुवात करतो. मात्र तितक्यात त्याला एका मंदिरामधून भजनाचा आवाज ऐकू येतो आणि मग राघव त्या मंदिराकडे जाण्यासाठी निघतो. ते श्रीकृष्णाचे मंदिर असते आणि तिथे एक मुलगी भजन गात असते. राघव त्या ठिकाणी जातो, पण ती मुलगी नेमकी कोण आहे हे त्याला कळत नाही, कारण राघवकडे तिची पाठ असते. आणि मग राघव ते भजन ऐकत तिथेच थांबतो. दुसरीकडे राजश्रीला पुन्हा सिंधूचं स्वप्न पडतं. ती मोठ्याने ओरडते आणि झोपेतून डचकून जागी होते. त्यामुळे रेश्मा धावतच तिच्या जवळ जाते. ती राजश्रीला समजवण्याचा प्रयत्न करते की सिंधू इथे नाही आहे, पण राजश्री खूप पॅनिक होते. ती काही ऐकत नाही. ती म्हणत असते की सिंधू इथेच आहे, आपण दोघी इथे नाही आहे, तर सिंधूसुद्धा इथेच आहे आणि ते आता लवकरच परत येणार आहे. तितक्यात रुक्मिणी रत्नाकरही त्या ठिकाणी येतात. राजश्रीची अवस्था बघून त्यांना खूप वाईट वाटतं. ते तिला समजवण्याचा प्रयत्न करतात. रत्नाकर म्हणत असतो की राजश्री इथे कोणीही नाही आहे, तर ती रडतच म्हणते की तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का हो, सिंधू इथेच आहे आणि माझी खात्री आहे ती परत येणार. त्यावर रत्नाकर म्हणतो की हो राजश्री, आपले सिंधू नक्की परत येणार, तू काळजी करू नको. आणि मग त्यानंतर ते राजश्रीला समजावत झोपायला सांगतात, पण तिची अवस्था बघून त्या सगळ्यांनाच खूप त्रास होत असतो. आणि मग रत्नाकर रुक्मिणीला म्हणतो की वहिनी, आता सिंधूला परत आणण्याशिवाय आपल्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही आहे. जेव्हा सिंधूची आणि राजश्रीची भेट होईल तेव्हाच राजश्रीच्या तब्येतीत सुधारणा होईल, ती पूर्णपणे बरी होईल. आणि मग रत्नाकरचं हे बोलणं रुक्मिणीला सुद्धा पटतं आणि सिंधूला घरी परत आणायला पाहिजे यासाठी ती संमती देते. दुसरीकडे ते भजन संपतं, तर राघव ती बाई नेमकी कोण आहे हे बघण्याचा प्रयत्न करत असतो आणि तितक्यात त्या बाईचाच राघवला धक्का लागतो. ती त्याला सॉरी म्हणते आणि पटकन तेथून निघून जाते. तर राघव तिच्याकडे बघतच राहतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत राघव त्या भजन म्हणणाऱ्या बाईच्या पाठोपाठ जातो आणि मग तिचा हात पकडत तिला थांबवतो आणि मोठ्याने सिंधू असा आवाज देतो, कारण ती सिंधू सारखीच दिसत असते. तर ती बाई राघववर ओरडतच विचारते की कोण आहेस रे तू आणि माझा हात का पकडलाच. तर राघव म्हणत असतो की सिंधू, मी राघव, आणि तो तिला सावीबद्दल विचारू लागतो. मात्र ती बाई खूप चिडते आणि सरळ राघवच्या कानाखालीच मारते. त्यामुळे राघवही चिडतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.